तर नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर बघा मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डीप नेक ब्लाऊजसाठी चार्ट। तर तो कशासाठी पाहिजे, तर डीप नेक ब्लाऊज आपल्याला कटिंग करताना खूप सारे असे प्रॉब्लेम येतात की डीप नेकसाठी नेमकं आपल्याला प्रत्येक मापानुसार शोल्डर किती घ्यायचा, त्यानंतर आर्म होल किती घ्यायचा, त्यानंतर गळा रुंदी किती घ्यायची की जेणेकरून हे आपलं ब्लाऊजचं जे शोल्डर आहे ते उतरणार नाही। याच्यासाठी आपल्याला परफेक्ट मापे घेण्यासाठी जो मी तुम्हाला चार्ट देणार आहे, तो चार्ट वापरून जर तुम्ही ब्लाऊज कटिंग केला आणि शिवला तर अगदी ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट बसणार आहे। तर यासाठी तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। प्रत्येक साईजच्या प्रत्येक मापानुसार तुम्हाला शोल्डर, आर्म होल, गळा रुंदी हे सगळं कशा पद्धतीने घ्यायचं की जेणेकरून आपलं ब्लाऊज जे शोल्डर अजिबात उतरणार नाही। तर बघा, आता आपण व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। तर चला, तर बघा मैत्रिणींनो, आता तुम्हाला सांगणार आहे मी डीप नेक ब्लाऊजसाठी आपल्याला चेस्टनुसार शोल्डर, आर्म होल आणि त्यानंतर गळा रुंदी किती घ्यायची। तर स्टेप बाय स्टेप तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। तर बघा, 30 इंच छाती आहे आपली, 30 ते 31 इंच। तर त्यासाठी आपल्याला 4.5 इंचाचा शोल्डर घ्यायचा आहे। त्यानंतर आर्म होल जो आहे तो 5 इंचाचा घ्यायचा आहे आणि गळा रुंदी जी आहे ती 2 इंचाची घ्यायची, ठीक आहे। त्यानंतर 32 आणि 33 इंच जर तुमचं छातीचं माप आहे, 32 आणि 33 साठी 5 इंचाचा शोल्डर घ्यायचा, त्याच्यातून घ्यायचा आहे आपल्याला 5.25 इंचाचा। त्यानंतर गळा रुंदी घ्यायची आपल्याला 2 इंचाची, म्हणजे आपलं शोल्डर जे आहे ते अजिबात उतरणार नाही। शोल्डर आपण 5 इंचाचं घेतलं, आर्म होल जो आहे तो शोल्डर 5चं आणि त्यानंतर हा मुंडा जो आहे तो घेतलेला आहे 5.25चा आणि 2 इंचाचा गळा रुंदी, म्हणजे आपली शोल्डरची पट्टी जी आहे ती शिवून अगदी परफेक्ट येतं आणि त्यानंतर गळा जो आहे तो सुद्धा आपला उतरणार नाही। त्यानंतर 33 झालं, 34 ते 35 इंचासाठी आपल्याला इथे 5.25 इंचाचा शोल्डर घ्यायचं असते। त्यानंतर जो मुंडा आहे तो घ्यायचा 5.5 इंचाचा। त्यानंतर 2 इंचाची आपल्याला इथे लावायची असते गळा रुंदी। त्यानंतर 36चं जे माप आहे, 36 आणि 37 त्यासाठी घ्यायचं आहे शोल्डर 5 म्हणजे 5.5 इंचाचा शोल्डर लावायचा, 5.25 इंचाचा मुंडा लावायचा आणि 2.25 इंचाचा तुम्ही ते गळा रुंदी लावायची। 2.5 इंचाची लावली तरीही चालेल, जर तुम्हाला पसरट गळा पाहिजे असेल तर तुम्ही ते 2.5 इंचाची गळा रुंदी लावायची। त्यानंतर 38 ते 39चं जे माप आहे त्याच्यासाठी आपल्याला शोल्डर जे आहे आपला डीप नेक टाकायचा आहे, त्यासाठी शोल्डर आपल्याला 5.5 इंचाचं घ्यायचं। त्यानंतर मुंडा जो आहे तो 5.25 इंचाचा किंवा 6 इंचाचा लावला तरीही चालेल आणि गळा रुंदी जी आहे ती इथे 2.5 इंच लावायची, कारण की छाती जी आहे ती आपली 38 ते 39 आहे, म्हणजे मोठ्या साईजचं ब्लाऊज आहे। तर त्यासाठी आपण जर 2.25 इंचाचा म्हणजे गळा जर लावला तर आपलं जो गळा आहे समोरचा आणि मागचा तो असा पिचकल्यासारखा होतो, ते होऊ नये त्यासाठी पसरट गळा छान असा फैलता पाहिजे असेल तर तुम्ही 2.5 इंचाचा गळा रुंदी जी आहे ती लावायची। त्यानंतर 40चं जे माप आहे, 40 ते 41, तर हे मापासाठी आपल्याला सुद्धा इथे शोल्डर जे आहे ते 5.5 इंचाचं घ्यायचं असते। त्यानंतर मुंडा आहे तो 6 इंचाचा घ्यायचा आणि त्यानंतर जो गळा रुंदी आहे समोरची मागची ते सुद्धा आपल्याला इथे 2.5 इंचाची लावायची, म्हणजे छान आपला गळा पसरट बसतो मोठ्या साईजसाठी आणि शोल्डर सुद्धा उतरणार नाही। तर तुम्ही इथे हा डीप नेक गळ्याचं ब्लाऊजचं चार्ट आहे, तर तुम्ही इथे हा जे मी तुम्हाला माप सांगत आहे तर तुम्ही 9 ते 10 इंचापर्यंतचा जो गळा आहे मागच्या साईडचा त्याच्यासाठी तुम्ही हा शोल्डर, मुंडा आणि गळ्याची रुंदी एवढं तुम्ही हे सगळं डीप नेकसाठी तुम्हाला मी हे सांगित आहे। 42 ते 43चं जे माप आहे त्यासाठी 5.5 इंचाचा आपल्याला शोल्डर घ्यायचं असते। त्यानंतर मुंडा जो आहे तो 6.5 घ्यायचा। त्यानंतर इथे सुद्धा गळा रुंदी जी आहे ती 2.5 इंच लावायची। 44 ते 45चे माप आहे मोठं माप, त्यासाठी सुद्धा आपल्याला शोल्डर 5.5 इंचाचा लावायचं जर तुम्ही गळा डीप घेत असाल तर। त्यानंतर आणि गळा जर डीप नाही घ्यायचा असेल तर ते तुमच्या गळ्यानुसार आपल्याला शोल्डर जे आहे ते वेगवेगळे लावायचे असतात। तर आपलं मोठी साईज आहे 44 ते 45, गळा डीप आहे 9 आहे, 9.5 आहे, त्यासाठी शोल्डर 5.5 इंचाचा लावायचा, त्याच्यापेक्षा कमी नाही लावायचा आणि त्यानंतर 6.5 इंचाचा मुंडा आणि 2.5 इंचाचं आपलं हे गळा रुंदी। तर अशा प्रकारे आपल्याला डीप नेक ब्लाऊजसाठी मी हा चार्ट तयार केलेला आहे।
तुम्ही हा चार्ट वापरून नक्की ब्लाऊज कटिंग करून शिवून बघा. तर तुम्हाला सुद्धा हा जो ब्लाऊज आहे अशा पद्धतीने जर तुम्ही कट केला हा चार्ट वापरून तर तुमचं सुद्धा ब्लाऊज जे आहे ते अगदी परफेक्ट येणार आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा जरूर करा.